तुम्ही एक 50 वेळा चारधामला जाता किंवा 10 वेळा युरोपला जाता, तरी पुढच्या वेळेला पर्यटक हा तुमच्याबरोबर पहिल्यांदाच आलेला असतो. त्यामुळे तुम्ही त्या तऱ्हेनेच त्याला गोष्टी दाखवणे की जणू काही तुम्ही पहिल्यांदा पाहताय, नाहीतर कसं असतं, इथे काय पाहण्यासारखं आहे, काही खास नाही आहे, खूप रांग आहे इथे, असं नका करू. ह्या जर तुमच्यात पॅशन असेल, प्रत्येक वेळेला दाखवण्याचे जुनून असेल, तर हा अत्यंत योग्य व्यवसाय तुमच्यासाठी आहे. आता कौशल्य जर बघायला गेली तर गुण कसे हे अंगी असायला लागतात. राईट. कौशल्य ते डेव्हलप नाही करते. कौशल्य हे ती आत्मसात करता येतात. Right. आता कौशल्य आत्मसात करता येतात तर सगळ्यात महत्वाचं कौशल्य काय आहे याच्यामध्ये, तुम्ही अत्यंत एक्स्ट्रोवर्ट पाहिजे, की तुम्हाला आउटस्पोकन पाहिजे. सेलिंग स्किल्स म्हणतात त्याला. हा, सेलिंग ती विक्री कौशल्य आपण पुढे येऊ की शेवटी, पण हे आउटस्पोकन पाहिजे तुम्ही. त्या कसं असतं की तुम्ही एखाद्या पर्यटकाला आपलंसं करण्याचं जर असेल ना, तुमच्यामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे की त्याच्याशी बोला, संवाद साधा. त्यामुळे हा आउटस्पोकन असणं. दुसरं, तुमचा संवाद कौशल्य अत्यंत उत्तम पाहिजे. तिसरं, तुम्ही उत्तम कथाकथन करता आलं पाहिजे. मग कथाकथन कसं की नुसतं टूरवर असतानाच कथा सांगणं असं नाही, पण तुमची वेबसाईट काय सांगते, तुमचं इंस्टाग्राम हँडल काय सांगतंय, तुमचं फेसबुक पेज काय सांगतंय, ही पण आता वेगवेगळी कथा सांगण्याच्या किंवा स्टोरी टेलिंगच्या वेगवेगळ्या साधनं झाली. याच्यावरती तुमचं प्रभुत्व पाहिजे. तर तंत्रस्नेही असणं ही अति काळाची गरज आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं स्किल सेट किंवा अत्यंत महत्त्वाचं कौशल्य. चौथं कौशल्य या तंत्रस्नेहाच्या पुढच्या एका पायरीवरती, ते म्हणजे आत्ताच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्ता. राईट. AI ची असंख्य टूल्स तुमच्याकडे आज उपलब्ध आहेत. तर ही तुम्हाला रोजच्या रोज नवीन शिकायला लागतं. पण या इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे आता तो आपल्याकडे जायच्या आधी तिथे फिरून आलेला असतो व्हर्च्युअली, त्याला अभिरूप आभासी म्हणू अशातला. तर तो आपल्या पायरीच्याही एक पायरीवरती आहे. तर आत्ताच्या घडीला हे कौशल्य महत्त्वाचं आहे की आपण त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे कसं असतं. नक्कीच.